या ठिकाणी देवा वाहिम याला सामनावीरचा पुरस्कार प्रदान करतायत. कृपया कॅमेरामॅन कॉमेंट्री बॉक्स कडे फोकस करायचा आहे. कॅमेरामॅन ज्या ज्यावेळी सत्कार केला जाईल त्या त्यावेळी कृपया पुन्हा एकदा जर कॅमेरामॅन फोकस करतायत. देवेंद्र वाहिम अजून एक सामनावीर आहे प्रशांत, यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. 2 सामन्यांचे 2 सामनावीर आपण या ठिकाणी पुन्हा सत्कार करतोय. कॅमेरामॅनचा फोकस आपण पाहतोय. देवा वाहिम पहिल्या सामन्याचा सामनावीर, त्यानंतर प्रशांत. ओके डन. तर प्रशांत याचा सुद्धा या ठिकाणी सामनावीरचा पुरस्कार प्रदान करतायत. तुषार बाणे सलामीचा फलंदाज आणि सूरज तर स्वतःचा पहिल्या संघासाठी पहिले षटक घेऊन दाखल झालाय, तो म्हणजे देवा कदम. देवा कदम या खेळाडूसाठी मी निश्चित एक हात मोठा खेळाडू आहे. राजापूर तालुक्यातील रत्नागिरी जिल्ह्यामधील आत्ताच नुकतीच रायगड प्रीमियर लीग झाली, त्यामध्ये सुद्धा या खेळाडूचा सहभाग होता. सुप्रीमो चषक जो टेनिस बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून आपण ज्याला संबोधतो त्यामध्ये सुद्धा खेळणारा हा खेळाडू आहे, जो गोलंदाजी करताना आपण पाहतोय. देवा कदम मॅन फ्रॉम बारसू. चांगला हा चेंडू आपण पाहायला आणि ऑफस्टंपच्या बऱ्याचशा बाहेर पंचांकडून इशारा येतोय स्वर माराचा. तर देवा कदम या खेळाडूला मी एक नक्कीच उल्लेख करेन की आपण एक मोठे खेळाडू आहात. ज्या ज्या ठिकाणी आपण खेळायला जाता त्या ठिकाणी कृपया आपण आपल्या गावाचं नाव सांगा, म्हणजे आपल्या तालुक्याचं नाव सांगा, जेणेकरून ज्या ज्यावेळी कॉमेंट्री केली जाईल, समालोचन केली जाईल, त्यावेळी आमच्या राजापूरचं नाव कुठेतरी आपल्या माध्यमातून सगळ्या जगासमोर येईल. एका राजापूर तालुक्याला लाभलेला हा एक हिरा आम्ही नक्कीच म्हणेन तो देवा. कारण अनेक खेळाडू आपल्या तालुक्यातून घडले, मात्र हा एकमेव सध्याच्या घडीला असा खेळाडू आहे जो मोठ्या व्यावसायिक क्रिकेट आपण खेळताना पाहतो. तर चांगली गोलंदाजी आपण पाहतो त्याच्या माध्यमातून. सूरज देवा कदम याचा सामना करेल. चांगला फटका आहे समोरच्या क्षेत्रामध्ये. आता मात्र स्ट्राइक वरती येतो तो तुषार बाणे. शिवणे, गोवळ, सोलगाव, देवाचे गोटणे या सारख्या पंचक्रोशीतील एक मोठं नाव, एक मोठा खेळाडू तो म्हणजे तुषार बाणे. पहिल्याच आपल्या सामन्यामध्ये हा खेळाडू वैयक्तिक 49 धावांवरती नाबाद आपल्याला पाहायला मिळाला. अतिशय क्लासिकल फटके या फलंदाजाच्या कडे दडलेला आहे. तर झेल उडालाय, मोठा हा खेळाडू लागणार का गळाला आणि पहिला मोठा यश तुषार बाणे बॅक टू द पेव्हिलियन. मोठा खेळाडू, मोठा मासा गळाला लागलाय. देवा कदम सुद्धा दाखवून देतोय की मी सुद्धा मोठा खेळाडू आहे. संपूर्ण अनुभव त्याने पणाला लावला आणि तुषार सारख्या मोठ्या खेळाडूला तंबूमध्ये पाठवलाय. एक मोठा जबरदस्त धक्का पोहोचलाय तो तुषार बाणेच्या स्वरूपामध्ये. किशोरदादा कांबळी, देवाचे गोटणे, राजापूर या संघाला धन्यवाद. नितेश परवडी सर. तर त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज दाखल झालाय तो सूरज धालवलकर, मॅन फ्रॉम हातिवले. हातिवले संघाचा हा सलामीचा फलंदाज. ग्रामीण क्रिकेट खेळत असताना हातिवले संघाकडून तो आपण खेळताना पाहतो. सलामीचा फलंदाज आहे हा हातिवले संघाचा. या सामन्यामध्ये वन डाऊनच्या स्वरूपामध्ये पुन्हा बॅटची काढा घेतली आणि पुढे येऊन पुन्हा एकदा सरळ
चेंडू जातोय तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि पुन्हा मोठा धक्का पोहोचतोय. बॅक टू बॅक 2 गडी बाद करतोय तो देवा कदम. सूरज जसा आलाय तसा परत जातोय. षटक मला वाटतंय. एक चेंडू अजूनही शिल्लक असताना धारधार अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ती देवा कदम यांच्या माध्यमातून. हॅट्रिक वरती हा गोलंदाज. नवीन फलंदाज दाखल होतोय तो रुपेश देवा. या स्पर्धेतील होणार का दुसरे हॅट्रिक? काल जर आपण पाहिलं मला वाटतं आयुष 11 या संघाच्या एका गोलंदाजाने हॅट्रिक केली होती. पुन्हा देवा हॅट्रिक चेंडू असेल. सामना करेल तो रुपेश आणि हॅट्रिक झालेली आहे. त्या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक आपण पाहायला मिळते ती देवा कदम या खेळाडूच्या माध्यमातून. पुन्हा एकदा तिसरा धक्का किशोरदादा कांबळे देवाचे गोटणे राजापूर या संघाला मिळतोय. रुपेश LBWच्या माध्यमातून हा तिसरा गडी बाद झालाय. देवा ऑन फायर. पहिल्या षटकाची सांगता होते. पहिल्या षटकाच्या अखेरीस 3 गडी बाद 4. अतिशय बिकट अशी अवस्था आपण पाहतोय ती किशोरदादा कांबळे या संघाची. फलंदाज जास्त वेळ घेऊ नका. कैलास नवाळे कर्णधार कृपया आपल्याला विनंती आहे. नवीन फलंदाज दाखल होतोय. तुषार. तर नवीन गोलंदाज आपण पाहतोय तो हर्षद. 5 मिनिटांचा खेळ या ठिकाणी झालेला आहे. 15 मिनिटांचा खेळ शिल्लक असताना हर्षद हा गोलंदाजीसाठी दाखल झालाय. तर सूरज हा सलामीचा फलंदाज आपण पाहतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस 3 गडी बाद 4 अशी अवस्था आपण पाहिली. हर्षद पहिला चेंडू सूरजसाठी. शॉर्ट पिच चेंडू थोडासा वेगवान हा चेंडू आपण पाहायला मिळाला हर्षदच्या गोलंदाजीवरती. सूरज हा हलका हाताने चेंडू खेळला. एका धावेवरती समाधान मानलंय. तुषारचं नाव काय आहे? यानंतर पुढे लक्ष दे. सरनेम तो झाला 11 आडिवरे. अप्पन 11 गोवळगाव राजापूर अध्यक्ष आणि आयुष 11 आडिवरे राजापूर या दोन्ही संघादरम्यान यानंतर सामना खेळवण्यात येणार आहे. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर हर्षद आपण पाहतोय वेगवान पद्धतीची ही गोलंदाजी. तुषारला काही चेंडू समजत नाही. चेंडू जातोय सरळ निर्धाव. फुल टॉस चेंडू. चेंडूला प्लेस केला एका धावेसाठी. थोडीशी कठीण अवस्था आपल्याला पाहायला मिळते ती किशोरदादा कांबळे या संघाची. काल आपण पाहिलं हा संघ खूप आक्रमकपणे क्रिकेट खेळत होता. सुंदर तुषार बाणेसारखा एक मोठा खेळाडू यांच्यामध्ये असताना चांगली धावसंख्या उभारली होती. मात्र या सामन्यामध्ये आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये 3 जबरदस्त धक्के
या संघाला पोहोचले. देवा कदम खलनायकाच्या स्वरूपामध्ये त्यांच्या समोर उभा झाला आणि आता आपण पाहतोय तो किशोरदादा संघ हा थोडासा बॅकफुट वरती ढकलला जातोय. चांगला फटका आहे आणि रनआउटची संधी त्या ठिकाणी. चांगला रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय तो तुषार आणि सूरज यांच्यामध्ये. रनआउटची एक चांगली संधी होती मात्र तितकाच सुंदर रनिंग आपण पाहिली. हर्षदचा गोलंदाजीचा जर आपण विचार केला वेगवान पद्धतीने ही गोलंदाजी आपण पाहतोय. वारंवार वेगवान चेंडूफेक केली जाते ती हर्षदकडून. हर्षद पुन्हा एकदा तुषारसाठी. हा शॉर्ट पिच चेंडू आहे गलीमध्ये ढकललाय पुन्हा एकदा आणि आता मात्र कोणतीही चूक केली नाहीये त्या हर्षदने आणि सरळ तंबूमध्ये परतलाय तो तुषार रनआउटच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या वाढवण्याच्या नादामध्ये थोडीशी कुठेतरी हाराकिरी करताना दिसतोय तो किशोरदादा कांबळे हा संघ. तर नवीन फलंदाज दाखल होतोय तो विनोद कांबळी. नवीन फलंदाज दाखल झालाय. तर हर्षद सुद्धा आपण पाहतोय चांगली गोलंदाजी. अचूक टप्पा पकडलाय अचूक लय आणि लेंथ वरती शिस्तप्रिय गोलंदाजी पाहायला मिळते ती फायटर 11 संघाची. पुन्हा एकदा वेगवान चेंडू पडल्यानंतर सरळ जातोय तो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. दुसरं षटक संपल्याचा इशारा होतोय ते पंचांकडून आणि 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या पोहोचते ती केवळ 7. 4 गडी बाद 7. हॅलो आपल्या या मंडळाच्या विनंतीला मान देऊन इथे उपस्थित मान्यवर सन्माननीय श्री सतीश गुरव उर्फ सन्नी आपल्या या कोकणच्या म्हणजे भूमीमध्ये जे एक नावारूपाले व्यक्तिमत्व आज क्रिकेट म्हटलं तर नक्की त्यांचं नाव सर्वांच्या मुखात असतं किंवा नजरेसमोर असतं. कुठलीही टुर्नामेंट असू दे स्पॉन्सरशिप असू दे किंवा क्रिकेट असू दे कुठलीही एंट्री असू दे तर हे नक्कीच म्हणजे गेली मला वाटतं 10 वर्ष या माणसाने म्हणजे या व्यक्तीने आपल्या क्रिकेटसाठी दिलेली आहेत आणि अजूनही क्रिकेटचा नाद त्यांनी सोडला नाही. त्याचप्रमाणे राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी आता सुरुवात केलेली आहे. आज तालुका संपर्क प्रमुख खारेपटण या ठिकाणी असून सुद्धा म्हणजे आपल्या तालुक्यात नसून सुद्धा त्यांनी आपल्या मंडळासाठी मोठमोठं सहकार्य केलेलं आहे आणि आज ते प्रमुख पाहुणे म्हणून इथे उपस्थित आहेत. त्यांचं आपल्या मंडळातर्फे आम्ही हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे चल कमेंट कर. धन्यवाद. जाऊया पुन्हा आपण सामन्यामध्ये. पहिला चेंडू होता राजन याचा आणि पहिल्या चेंडूवरती केलाय मोठा हल्ला सूरज याने विनोद याने. सरळ चेंडू सीमा पार केला. पुन्हा हा रिव्हर्सचा फटका आणि चांगला फटका आहे. चेंडू जातोय पुन्हा 1 बाय सीमा पार चौकार. नक्कीच आता सामना थोडासा वेगवान होताना दिसतोय आपल्याला आणि त्याचप्रमाणे इथे उपस्थित मान्यवर दिनेश खांडेकर साहेब यांचंही आमच्या मंडळातर्फे आम्ही इथे हार्दिक स्वागत करतो. खरोखरच आपले क्रिकेटचं वेड हे ज्या व्यक्तीला असतं आणि तो व्यक्ती सहजासहजी थांबू शकत नाही आणि तेच आज आपल्याला प्रत्यक्ष दिसते इथे सन्नी गुरव म्हणजे या व्यक्तीकडून
कुठल्याही म्हणजे आतापर्यंत आयोजन असू दे, कुठलेही खेळाडू असू दे, कुठल्याही माणसाला नाराज केला नाहीये. आज त्यांना रात्री समजलं की टुर्नामेंट इकडे आहे, मला फक्त लोकेशन पाठवायला सांगितलं आणि आज ते मला वाटतं सांताक्रूजवरून इथे आपल्या फक्त मॅच आपल्या मंडळाला भेट देण्यासाठी ते आले आहेत. मंडळ खूप खूप आभारी आहे. नक्कीच त्यांनी आमच्या या आयोजनचं इथे आस्वाद घ्यायचा आहे. पुन्हा राजन, चांगला फटका आहे. पुन्हा चेंडू आहे हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे झेलखाली आणि कोणतीही चुकी गेली नाहीये त्या ठिकाणी आणि मोठा गडी बाद होतोय तो विनोद. लागोपाठ 2 चेंडूवरती 2 चौकार मारल्यानंतर थोडंसं कुठेतरी एक विश्वास निर्माण झाला होता किशोरदादा कांबळी संघाच्या गोट्यामध्ये की थोडी आपण धावसंख्या एक 40-45 धावसंख्या उभारू. मात्र चांगलं कमबॅक केलंय ते राजन याने आणि धावसंख्या झाली ती 15. नक्की चेतन, खरोखरच चेतन आमच्या या राजापूर तालुक्यातील एक नावाजलेलं व्यक्तिमत्व आणि एक बुलंद आवाज. आज गेले 2 दिवस आपण हा आवाज ऐकतोय आणि चेतनला संधी दिली आम्ही आणि त्याचं संधीचं नेहमीच तो सहकार्य करतो. कुठलाही मोबदला किंवा कुठलंही आपल्याला आकर्षण न ठेवता तुम्ही फक्त मला सांगा कुठली जबाबदारी पार पडायची. आणि आज त्याने मला वाटतं काल बाउंड्री तसेच कॉमेंट्री एक चांगला आवाज आणि नक्कीच याच्यासाठी मंडळ नेहमी सहकार्य करेल. जेव्हा जेव्हा त्या गरज लागेल त्या ठिकाणी मंडळ त्याचं उपस्थित राहील आणि त्याला नाव लौकिक करायचा नक्कीच प्रयत्न करेल. सुंदर चेंडू. धन्यवाद वैभव दादा. तर हा चेंडू आपण पाहिला, पडल्यानंतर थोडंसं वळण घेतलं आणि चेंडू जाऊन आदळला तो पायावरती लेग्स बाईसच्या स्वरूपामध्ये ही धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. राजन परवडी जर हा गोलंदाज आपण पाहिला ग्रामीण क्रिकेटमध्ये विलिया या संघाकडून खेळतो. एका उत्कृष्ट अष्टपैलू असा हा खेळाडू. कातळी प्रीमियर लीग असेल, राजापूर प्रीमियर लीग, त्याचप्रमाणे रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी यासारख्या मोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव असलेला हा खेळाडू आहे तो राजन. यानंतर डावकुरा फलंदाज सामना करेल तो सूरज. हा शॉर्ट पिच चेंडू आणि चांगला पुल केलाय, पुल सक्सेसफुल आणि षटकार. जबरदस्त फटका मारला तो सूरज. वन मॅन आर्मी असा फलंदाजी करतोय. सूरज बद्दल बोलायचं झालं तर नक्कीच DSPLचा आयकॉन खेळाडू होता आणि त्याच्यामध्ये स्ट्रॅटर्जी आहे. आयकॉन म्हणजे एक ऑलराऊंडर खेळाडू आहे आणि नक्कीच संघाची परिस्थिती बघून तो खेळतो आणि त्याचा एक नजारा पेश करताना येतो सूरज. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र त्यासमोर राजन थोडासा चेंडूचा दिशा बदलतोय. थोडा पडल्यानंतर वळण घेतलंय या चेंडूने, चेंडू जातोय निर्धाव. तिसऱ्या षटकाची सांगता होते. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते ती 22. कैलास नवाळे या शेवटच्या षटकाचा सामना करेल. कैलास नवाळेसाठी एक बक्षीस जाहीर होत आहे. लगातार 2 चेंडूवरती 2 षटकार जर मारले तर केदार कदम यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल आणि 6 बॉलला 5 जर षटकार मारले तर 5000चं पारितोषिक असेल तुषार सरपरे यांच्याकडून. आणि जर 1 षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल वैभव कोळवणकर यांच्याकडून. बक्षिसांची खैरात केली जाते ती कैलास नवाळे याच्यावरती. आणि त्याच पद्धतीने बघा कैलास नवाळे चला अप्पन 11 गोळगाव राजापूर आणि आयुष 11 आडिवरे या दरम्यान होणार सामना. या पुढील सामना होणार तो अप्पन 11 वर्सेस आयुष 11 आडिवरे. चला लवकर यायचं आहे, टॉच करून घ्यायचं आहे, कोणालाही विलंब लावता नाही. चला अप्पन 11 आणि आडिवरे 4 षटकांचा सामना राहील. चेंडू निर्धाव गेलाय आणि मला वाटतं फलंदाज सुद्धा सुरक्षित आहे, त्यामुळे कैलासला अजूनही संधी आहे. जर 1 षटकार मारला तर 500 रुपये,
लगातार 2 षटकार मारले तर 1000 रुपये आणि 5 चेंडूवरती 5 षटकार मारले तर 5000 रुपये. कैलास नवाळे संघाचा कर्णधार आपण पाहतोय शेवटच्या षटकामध्ये सामना करण्यासाठी सज्ज झालाय. समोर गोलंदाज आहे तो तुळशीदास. शेवटचं षटक आहे ना शेवटचं. पुन्हा चांगला फटका हळूवार हलक्या हाताने ढकललाय तो कैलास. तर 1 धावेवरती समाधान मानलंय आणि स्ट्राईक वरती आणलाय तो सलामीचा फलंदाज सूरज याला, ज्याच्या बॅट मधून आपण मागील षटकामध्ये षटकार पाहिला. नक्कीच सूरज हा एक आक्रमक फलंदाज आहे आणि मला वाटतं शेवटचे 4 चेंडू तो नक्कीच आपल्याकडे स्ट्राईक ठेवून काहीतरी संघाचा पारडा फिरवण्याचा प्रयत्न करेल. काय वाटतं चेतन, या 4 चेंडूवरती काय होऊ शकतं? नक्कीच एक चांगला माइंड गेम आपण पाहिला कैलास नवाळे याचा. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहे. जो फलंदाज सेट आहे पहिल्या षटकापासून फलंदाजी करतोय अशा फलंदाजाला त्याने स्ट्राईक वरती आणलंय. बघा पहिला चेंडू त्याने पाठवलाय सरळ सीमा पार षटकार. जबरदस्त हिट केला आणि खणखणीत षटकार मारलाय. बघा पंच पण आपली चांगली भूमिका पार पडतायत. जबरदस्त अॅग्रेशन दाखवता येते आमचे पंच. एक चांगली भूमिका पार पडताना येते आमच्या मंडळाला विशेष सहकार्य करताना दोन्ही पंच. एक खणखणीत षटकार. पुढच्या 3 चेंडूवरती काय वाटतं चेतन? मला वाटतं ज्या पद्धतीने फटकेबाजी सुरू केली सूरज याने सामना फिनिशिंग टच साठी तो तयार आहे. 3 चेंडूवरती मला वाटतंय नक्कीच 2 मोठे फटके येतील अशी मला आतून फिलिंग येते. कारण बघा नक्कीच, कारण काय माहिती अपेक्षा आहे संघाकडून, कारण थोडा स्कोर कमी झाला आणि मॅच समोरचा जर संघ पाहिला तर बलाढ्य संघ आहे आणि त्याच्या समोर मोठं आव्हान उभं करायला लागेल आणि जर ते नक्कीच उभं करण्याचा प्रयत्न आता सूरज करतोय. जर नाही झालं तर थोडा सामना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करतील देवा कदम. कारण देवा कदम हा आक्रमक फलंदाज आहे, सगळ्यांना माहित आहे. एक आयकॉन खेळाडू आहे प्लस प्रोफेशनल खेळाडू आहे. त्याचप्रमाणे इथे 2-3 खेळाडू जे दिसत आहेत हे चांगले खेळणारे खेळाडू आहेत, म्हणजे जे रेग्युलर क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत. तर नक्कीच मोठा या 3 पुढच्या चेंडूमध्ये मोठा धावसंख्या उभारावी लागेल ते सूरज याला. पुन्हा बॅट तोडावे चेंडू हवेमध्ये आहे. दुसरा रनसाठी सुद्धा धावलेत. रनआउटची संधी मात्र नाही. स्वतःकडे स्ट्राईक घेणे पसंत करतोय तो सूरज आणि नक्कीच हे एक चांगलं माइंड गेम आहे. शेवटचे 2 चेंडू याच फलंदाजाने खेळणं खूप गरजेचं आहे. कारण आपण पाहिलं आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 2 षटकार पाहायला मिळाले. चला शेवटची 5 मिनिटं बाकी आहेत या इनिंगची, पाहूया. आणि हा चेंडू ऑस्टमच्या बऱ्याचशा बाहेरील चेंडू. पंच स्वर मारा घोषित करतात. संघाची धावसंख्या पोहोचते ती 32. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. समोर आहे तुळशीदास, सामना करेल सूरज. पुन्हा बॅटची कळा घेतली आणि चेंडू ट्रॅव्हल करतोय सरस 1 बाउंड सीमा पार चौकार येतोय. बघा 1 मॅन आर्मी मी मगाशीच बोललो होतो, कारण सूरज हा पंचकोशीमध्ये नावाजलेला खेळाडू आहे आणि त्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे की 1 मॅन आर्मी मॅच खेळू शकतो आणि त्याने दाखवून दिलंय. बघा संघ पहिल्या षटकामध्ये 4 बाद असताना सुद्धा या खेळाडूने संयम दाखवला आणि त्याचा एक नजारा पेश करताना इथे चांगली उत्कृष्ट बॅटिंग करतोय आणि शेवटच्या चेंडूवरती मॅच आणून घेऊन आलाय आणि थोडंसं समाधान स्थितीमध्ये घेऊन आलाय आपल्या संघाला. मला वाटतं 36 धावा झाल्यात, धावसंख्या 36 झाल्या. शेवटचे चेंडू चेतन काय अपेक्षा करशील या शेवटच्या चेंडूवरती? शेवटच्या या चेंडूवरती मला तर वाटतंय षटकार मारून हा सामना कुठेतरी ही इनिंग्स फिनिश करेल. नाही समोरच्या दिशेला खेळलाय, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय त्या ठिकाणी रोहन याच्याकडून आणि कैलास नवाळे बाद होतोय. 2 धावा काढायच्या नादामध्ये सूरज तंबूमध्ये परतलाय आणि निर्धारित 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकाच्या धावसंख्या उभारली ती 37 आणि 38 धावांचं विजयासाठी आव्हान ठेवलंय ते फायटर 11 राजापूर संघासमोर.
अध्यक्ष साहेब स्टेजवरती चला. 38 धावांचं आव्हान आहे ते, 38 धावांचं आव्हान दिलंय ते. न्यू बॉल न्यू नवीन बॉल. दुपारनंतर नाही, आत्तापासून आहे सकाळपासून. चला आपण आज उपस्थित इथे प्रमुख पाहुणे यांचा आम्ही सत्कार करतोय. मंडळाचे अध्यक्ष यांनी यांचा सत्कार करायचा आहे. आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आणि ऑलराऊंडर असे व्यक्तिमत्व असणारे, कुठल्याही व्यक्तीला मदतीला धावून जाणारे असे आमचे व्यक्तिमत्व सतीश गुरव खारेपाटण सन्नी उर्फ सन्नी या साहेबांचा आम्ही ते सत्कार करतोय. आमच्या मंडळाच्या अध्यक्षांनी जरा फोटो काढ. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. कैलास नवाळे श्री छत्रपती महाराज यांची प्रतिमा आम्ही त्यांना भेट देऊन त्यांचा सत्कार करतोय. एक मूर्ती लहानपण कीर्तिमान असं व्यक्तिमत्व असणारे आमचे सन्नी गुरव इथे उपस्थित आहेत. खरोखरच क्रिकेट म्हटलं की सन्नी गुरव यांचं नाव येतं. धन्यवाद साहेब आमच्या मंडळाला विनंतीला मान देऊन इथे उपस्थित राहिल्याबद्दल. त्याचप्रमाणे खांडेकर साहेब इथे यांचाही आम्ही सत्कार करतोय. त्यांचाही आमच्या मंडळाचा आम्ही सत्कार करतोय. मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय सुनील मासिये साहेब यांच्या हस्ते आम्ही सत्कार करतोय. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे पटापट. धन्यवाद साहेब आमच्या विनंतीला मान देऊन इथे उपस्थित राहिल्याबद्दल. राखणदेव क्रीडा मंडळ धुमाळवाडी यांच्या मंडळाचे सचिव निशांत बाईत इथे उपस्थित आहेत. मंडळ तुमचं खूप खूप इथे स्वागत करतोय. त्यांनी आपल्या या मंचावरती येऊन इथे आसनस्थ व्हायचं आहे. निशांत बाईत इथे निशांत बाई साहेब इथे यायचं आहे. राखणदेव क्रीडा मंडळ धुमाळवाडी. त्याचप्रमाणे इथे कोण मान्यवर असतील प्रत्येक गावामधले पोलीस पाटील सरपंच किंवा अजून कोण गावावरून आलेली व्यक्ती, त्याचप्रमाणे इथे मुंबईमधले पण अध्यक्ष मंडळातील कोण असतील तर त्यांनी आपल्या इथे स्टेजवरती यायचंय. त्यांचा सन्मान केला जाईल आपल्या मंडळातर्फे. कारण आपल्या तालुकाच्या स्तरावरचं हे मंडळ आहे, रजिस्टर मंडळ आहे आणि आपण सर्वांचा सन्मान इथे केला जाईल. कारण आपल्याला कला क्रीडा संस्कृतीच्या तिन्ही क्षेत्रामध्ये आपल्याला इथे तिन्ही क्षेत्रामध्ये आपण इथे या मंडळाला नेहमी सहकार्य करत असतो. तर मी चेतन चला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे पटापट. चला सामना सुरू होतोय. जाऊया आपण पुन्हा एकदा लाईव्ह सामन्यामध्ये. तत्पूर्वी या ठिकाणी आमचे मित्र आणि पनवेलमध्ये ज्या टीम मधून मी स्वतः खेळतो ते आमचे SLP क्रिकेट क्लब श्री लक्ष्मी पार्क क्रिकेट संघ हा संघ आहे सुद्धा विशेष करून आमचं समालोचन ऐकण्यासाठी या ठिकाणी आगमन त्यांचं झालंय आणि या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी ते दाखल झालेत. तर सर्व माझ्या मित्रांचं मी या ठिकाणी खूप खूप स्वागत करतो. कर्णधार असते आमचे सुमित यांचं सुद्धा मी यांचं खूप खूप स्वागत करतो मंडळाच्या वतीने. तर जाऊया पुन्हा सामन्यामध्ये. पहिला चेंडू फुलटा चेंडू लेग साईडच्या दिशेला फटकावलाय. चेंडू चालला ट्रॅव्हल करतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार चौकार. हॅलो हॅलो. तसेच SSM माध्यमिक विद्यालय तारळ या माजी विद्यार्थी संघटनेचे खजिनदार एकनाथ मुळम इथं उपस्थित आहेत. तर त्यांनी
कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. रोहित कोकरे मोठा खेळाडू, राजापूर प्रीमियर लीग मधील सेकंड हायेस्ट असा बोली लागलेला खेळाडू तंबूमध्ये परतलाय. एक मोठा धक्का पोचतो फायटर 11 या संघाला. रुपेश एक अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पहिला चेंडू फुलटॉस गेला, त्यानंतर चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये हा झेल टिपला जातोय आणि कृपया लवकरात लवकर फलंदाज दाखल करा. हॅलो, चला सर्वांसाठी खुश खबर आहे. आपल्या या मंडळाच्या या उपक्रमाला, या क्रिकेट स्पर्धेला, जी राजापूर प्रीमियर लीग पर्व पहिलं, या स्पर्धेसाठी आपल्या आज प्रमुख पाहुणे जे लाभले आहेत, सतीश गुरव खारेपाटण, उबाटा गट विभाग प्रमुख खारेपाटण, या व्यक्तिमत्वाने आपल्याला इथे रोख रक्कम 10,000 रुपये आपल्या इथे दिलेले आहेत. तर मंडळाच्या सर्व, जरा 1 मिनिट मॅचसाठी जर सर्व खेळाडू जर जोरदार टाळ्या वाजवायच्या या व्यक्तीसाठी. आज आपल्या इथे 10,000 रुपये रोख रक्कम या सन्माननीय व्यक्तिमत्वाने आपल्याला दिली आहेत. मंडळ खूप खूप आभारी आहेत. धन्यवाद. धन्यवाद सर. आपला बहुमूल्य वेळ आपण काढून या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी दाखल झालात. तुमच्या पुढील आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. पुन्हा एकदा आपण जातोय सामन्यामध्ये. हा चांगला फटका आहे. देवा कदम येतो स्ट्राईक वरती. देवा कदम या स्पर्धेतील मोठा खेळाडू तंबूमध्ये परतलाय. रुपेश यष्टा उद्ध्वस्त केल्या. यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू यष्टा उद्ध्वस्त केल्यात या गोलंदाजाने आणि देवासारखा मोठा खेळाडूला तंबूमध्ये पाठवलंय. गोल्डन डक होतोय हा खेळाडू. अप्रतिम नेत्रदीपक अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती किशोरदादा कांबळी या संघाकडून. बघा काय गोलंदाजी करतोय तो. संघाला माफक असं आव्हान असताना चेतन काय बोलशील तुम्ही, कारण या दोन ज्या मोठ्या खेळाडूंना, जो कोकरे आणि आता देवा कदम, हे 2 प्रोफेशनल खेळाडू आहेत आणि त्यांचा गोल्डन डक मध्ये ते आउट करते त्यांना. तर काय बोलशील चेतन, खरोखर जबरदस्त हा सामना पाहायला मिळाला आपल्याला. मोठा धक्का करायचा ही अपेक्षा नव्हती, कारण जर आपण दोन्ही खेळाडू पाहिले, सुप्रीमो चषक सारखे जी मोठी टुर्नामेंट, टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप ज्या स्पर्धेला आपण म्हणतो, अशा स्पर्धेमध्ये हे दोन्ही खेळाडू खेळतात आणि ह्या दोन्ही खेळाडूंना या गोलंदाजाने पहिल्या षटकामध्ये माघारी पाठवलंय. आणि गोलंदाज कोण आहे, जर तो ग्रामीण क्रिकेट खेळणारा आपला रुपेश आहे. एक गोवाळ, शिवणे, बारसू, सोनाव यासारख्या पंचक्रोशीमध्ये खेळणारा हा खेळाडू मोठ्या प्लॅटफॉर्मला आला आणि या प्लॅटफॉर्मची संधी राजापूर युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून उपलब्ध झाली आणि या प्लॅटफॉर्मवरती अतिशय सुंदर कामगिरी करताना दिसतोय तो रुपेश. कालच्या दिवसामध्ये सुद्धा वेगवान मारा केला होता या गोलंदाजाने. 2 मोठे खेळाडू बाद झालेत. तर पुन्हा नवीन फलंदाज दाखल झालाय, तो म्हणजे राजन. रुपेशचा सामना करतोय आणि LBW ची अपील केली जाते. राजन परवाने बॅक टू द पॅव्हलियन. काय गोलंदाजी, अप्रतिम अशी गोलंदाजी. आपण पहिल्यांदा पाहिलं फलंदाजी करताना किशोरदादा कांबळी या संघाची सुद्धा हीच अवस्था झाली होती आणि त्याचीच परतफेड, व्याजासहित परतफेड केली ती रुपेशाने. त्यांना दाखवून दिलंय तुम्ही शेर असाल, मात्र मी सुद्धा सव्वा शेर आहे. आणि पहिल्या षटकामध्ये अतिशय नाजूक अवस्था केली आहे. 3 भले मोठे व्यावसायिक क्रिकेट खेळणारे खेळाडू या खेळाडूने तंबूमध्ये पाठवलेत. राजन परवडी, रोहित कोकरे, देवा कदम. अक्षरशः आता मात्र घाम फुटलाय तो फायटर 11 संघाला. आणि सुंदर अप्रतिम वेगवान गोलंदाजी रुपेशाची. जर ही गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ दे या गोलंदाजासाठी. खूप चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. रुपेश
हॅलो. सुशांत पाटील या मैदानाचे सर्व व्यवस्थापक आणि एक उत्कृष्ट कॉमेंटेटर इथं उपस्थित आहेत, तर त्यांनी इथं कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. पहिल्या षटकाचा प्रगतीपथावर असताना हा चेंडू पुन्हा थोडासा यष्टा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होता, मात्र थोडासा चुकला. चेंडू जातोय, एक स्वर मारा घोषित केला जातोय तो पंचांकडून. धावसंख्या झाली ती 6. शेवटचा चेंडू शिल्लक असताना अचूक आणि वेगवान गोलंदाजी आपण पाहतोय. प्रथमेश नवीन फलंदाज दाखल झालाय, प्रथमेश कदम. आणि हा चेंडू सुद्धा हवेमध्ये आहे. जर हा झेल टिपला तर नक्कीच अजूनही संघ बॅकफूट वरती गेला असता, मात्र तसं काही घडताना दिसत नाहीये. 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. पहिल्या षटकाची सांगता होत आहेत. पहिल्या षटकाच्या अखेरीस 3 गडी बाद 8. तर स्वतःचा पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन दाखल झालाय तो तुषार बाणे. किशोरदादा कांबळे देवाचे गोट्टे या संघाचा हा आयकॉन खेळाडू तुषार बाणे गोलंदाजीसाठी दाखल झालाय. ब्लॉक होल मधील हा चेंडू, पहिला चेंडू जातो निर्धाव. या संघाच्या कर्णधाराचं मी विशेष कौतुक करेन, ते म्हणजे आमचे जीवलग मित्र कैलास नवाळे. एक उत्कृष्ट कर्णधार कसा असावा याची जाणीव ते करून देताना दिसत आहेत. बघा, धावसंख्या कमी उभारली गेली, त्यानंतर मात्र ते शांत राहिले. आपल्या गोलंदाजांवरती त्यांनी विश्वास दाखवला आणि तो विश्वास सर्व गोलंदाज आतापर्यंत पूर्ण करताना दिसले. रुपेशने अप्रतिम गोलंदाजी केली, आता मात्र तुषार सुद्धा सुंदर गोलंदाजी करताना पाहतोय. कैलास मात्र शांत डोक्याने यष्टिरक्षण करतोय, फक्त टिप्स देतोय की कुठल्या ठिकाणी गोलंदाजी करायची आहे, कसं फलंदाजांना थांबवायचंय. तर प्रथमेश कदम बारसू गावामधून बिलॉंग करणारा हा खेळाडू, देवा कदम यांचे सख्खे बंधू पुन्हा आपल्याला खेळताना दिसतात. तुषार थोडासा अडथळा निर्माण होतोय तो तुषार याला, मात्र प्रथमेशला चांगली फलंदाजी करावी लागेल. 2-3 भले मोठे फलंदाज आपण पाहिले डगआउट मध्ये जाताना. त्यानंतर हा सुद्धा चांगला फटका आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत सूरज धालवलकर, मॅनप्राम हातीवले आणि एक उत्कृष्ट झेल या खेळाडूच्या माध्यमातून आपण पाहिला. मागील सामन्यामध्ये सुद्धा आज याच प्रकारचा झेल ज्याने घेतला होता आणि तीच कॉपी पेस्ट झेल आपण पाहिला पुन्हा एकदा या सामन्यामध्ये. 4था गडी बाद झाला. सुंदर क्षेत्ररक्षण आणि तितकाच सुंदर गोलंदाजी तुषार याची. मयूर नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. डावकुरा हा फलंदाज मैदानाचा ताबा घेतोय. थोडासा जबाबदारी घेऊन फलंदाजांना फलंदाजी करावी लागेल.
कारण आपण पाहिलं गोलंदाजी सुंदर होते, कुठेतरी सामना थोडासा स्लो करावा लागेल. धावसंख्या झाली ती 9. पुन्हा एकदा तुषार, चांगला फटका आहे, हळूवार हाताने ढकललाय क्षेत्ररक्षक, चेंडू अडवेपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 10 वरती. दुहेरी अंकामध्ये संघाने प्रवेश केलाय. पुन्हा तुषार, चांगला फटका आहे, ऋषीच्या बॅट मधून हा फटका आलाय आणि सरळ चेंडूला पाठवलाय सीमा पार षटकार 6 धावांसाठी. आणि या 6 धावांनी संघाची धावसंख्या मात्र झपकन वाढली आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती 16 वरती. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिली, मात्र एक खराब चेंडू आणि या खराब चेंडूचा चांगला समाचार घेतलाय तो ऋषी याने 16 धावसंख्येवरती संघाला पोहोचवलंय. विजयासाठी आव्हान आहे ते 38 धावांचं आणि समीकरण झालंय 13 चेंडू आणि 22 धावा. ऋषी एक उंचापुरा खेळाडू आपण पाहतोय, एक षटकार आता त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. पुन्हा एकदा लो फुलटॉस असा हा चेंडू लेग साईडच्या दिशेला, चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेसाठी धावल्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि दुसऱ्या षटकाची सांगता झाली. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली ती 18. 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. मयूर पांचाळ माझे वर्गमित्र फलंदाजी करताना आपण पाहतोय. एक चांगला हा डावखुरा फलंदाज आहे, पांगरे गावाचा हा सुपुत्र फायटर 11 संघातून आज खेळताना दिसतोय. चांगली फलंदाजी करावी लागेल. आमच्या मंडळाचे सक्रिय असे कार्यकर्ते अमोल पांचाळ यांचे बंधू, छोटे बंधू ते मयूर पांचाळ, तर नवीन गोलंदाज दाखल झालाय 3रं षटक घेऊन तो विनोद. पंचांकडे कॅप आहे, कॅप कंपल्सरी आहे. मंडळाचा नियम आहे की कॅप, टी शर्ट, ट्रॅक पॅन्ट आणि शूज तुटले बॉलरची द्यायचे, बॉलरची. बारावा खेळाडू जर असेल त्याने कॅपची व्यवस्था करायची. यानंतर गोलंदाजासाठी त्यांनी स्वतःची कॅप आणून द्यायचे. किशोरदादा कांबळे या संघातील 12वा खेळाडू किंवा राखीव खेळाडू जे आहेत त्यांपैकी एकाने. पुन्हा बॅटची कडा घेतले, 1 धावेवरती समाधान. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली, धावसंख्या पोहोचते ते 19 वरती. ऋषी पाटील हा खेळाडू जर आपण पाहिला, वृंदावन गावाचा हा खेळाडू ग्रामीण क्रिकेट खेळत असताना वृंदावन गावामधून हा क्रिकेट खेळतो. आज मात्र फायटर 11 संघामधून खेळताना दिसतोय. एका निर्णायक क्षणी हा फलंदाजी करतोय. चांगली फलंदाजी आतापर्यंत आपण पाहिली, एक षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. विनोदला टिचून गोलंदाजी करावी लागेल, चेंडू निर्धाव टाकावे लागतील. ऋषी याला पुन्हा हा बघा थोडासा हलक्या
हाताने चेंडू टाकला, नीट चेंडू ऋषीला कळला नाही, चेंडू जाऊन आदळला तो शरीरावरती, चेंडू झाले निर्धाव. विनोद आपण पाहतोय एक नवोदित युवा खेळाडू, युवा टॅलेंट या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय. दहा चेंडू आणि 19 धावांचं आव्हान शिल्लक असताना फायटर 11 राजापूर हा संघ थोडस स्ट्रगल करताना आपण पाहतोय. चांगला हा चेंडू लो फुलटॉस असा हा चेंडू आणि सरळ जाऊन यष्टा उद्ध्वस्त केल्यात. आणि ज्या खेळाडूवरती सर्व संघाची अपेक्षा होती, बुजा होता, जबाबदारी होती, असा ऋषी पाटील मात्र तंबूमध्ये परतलाय. विनोदने मोठं यश प्राप्त करून दिले संघाला. ऋषी पाटील परतले तंबूमध्ये. तर सामन्यामध्ये रंगतदार अवस्था निर्माण झाले. 9 चेंडू आणि 19 धावा. नवीन फलंदाज दाखल होतोय तो हर्षद तेरवणकर. हर्षद तेरवणकर, कृपया आपण लवकर मैदानाचा ताबा घ्या. फलंदाज विनोद गोलंदाजीसाठी तयार होतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा सुधारणा आपण पाहतोय. विनोद हर्षद साठी. हॅलो. श्री राखंडू क्रीडा मंडळाचे सचिव यांचा इथं सत्कार होत असताना आमचे राजापूर युवा प्रतिष्ठान मंडळाचे अध्यक्ष त्यांचा सत्कार करतायत. हर्षद सामना करतोय. विनोद याचा चांगला फटका आहे लेक्सरच्या दिशेला. 1 धाव आणि एकाच धावीवरती समाधान मानलंय. धावसंख्या झाली होती 20. मयूर पांचाळ, एक फटका मोठा खेळण्याची गरज आहे. तर विनोद मयूर साठी. आणि हा फटका बघा, मी म्हटलं होतं की एक मोठा फटका खेळण्याची गरज आहे आणि सरळ या चेंडूला सरळ पाठवलंय सीमा पार 4 धावांसाठी. थोडासा दिशाहीन हा चेंडू होता, त्याचा चांगला फायदा उठवला. फक्त चेंडूला दिशा दाखवली मयूरने आणि 4 धावांसाठी या चेंडूला पाठवलं. संघाची धावसंख्या होते 3 षटकाच्या अखेरीस 24. 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. हॅलो. आयुष 11 आडिवरे आणि या संघाच्या संघनायकानं कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. तसेच अप्पन 11 गोवळगाव या संघाच्या संघनायकानंही कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. अप्पन 11 गोवळगाव आणि आयुष 11 आडिवरे या दोन्ही संघाच्या संघनायकाने कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे लवकरात लवकर.
रोहित शेवटचा अंतिम आणि निर्णायक षटक घेऊन दाखल झालाय. त्याच्या समोर आहे तो हर्षद. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू आणि पुरेपूर ताकदीचा वापर केलाय आणि चेंडूला सरळ भिरकावून दिलाय 6 धावांसाठी. धावसंख्या आता मात्र या 6 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते ती 30 वरती. 5 चेंडूने 8 धावा. पहिला चेंडू खराब चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती थोडं प्रेशर टाकलंय ते रोहित याच्यावरती. मोठा हल्ला केला. कुठेतरी प्रेशर जुगारून आपण आता गोलंदाजी करण्याची गरज आहे. 5 चेंडूने 8 धावांची गरज आहे. जर आपण थोडीशी लाईन आणि लेंथ बदलली पाहिजे. नाही हे चेंडू टाकायची गरज नव्हती. मात्र बॅटची कडा घेतली आणि आता मात्र हर्षद जो उत्तुंग फटका त्याने खेळला होता तोच फलंदाज तंबूमध्ये परतलाय. पुन्हा जर आपण जर पाहिलं हे लक नशीब कुठंतरी किशोरदादा कांबळी देवाचे गोठणे संघाच्या बाजूने मला वाटतंय. कारण हा चेंडू सुद्धा खूप खराब होता. शॉर्ट पिच चेंडू होता. मात्र तितकाच चांगला फायदा काही उठवू शकला नाही तो हर्षद आणि निराश मनाने तंबूमध्ये परतलाय. सामना स्पीडअप करा. वेळ घेऊ नका. नवीन फलंदाज दाखल करायचा आहे. चार चेंडू आणि 8 धावांची गरज. एका रंगतदार अवस्थेमध्ये हा सामना पोहोचलाय. नवीन फलंदाज आपण पाहतोय तुळशीदास राघव. रोहित तुळशीदास राघव. फुल टॉस हा चेंडू होता. मला वाटतं बॅटची कडा घेतली या चेंडू आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू विसावलाय. चेंडू पुन्हा निर्धाव झालाय. फक्त 1.5 मिनिटांचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तर रोहित पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर थोडंसं चांगलं कमबॅक मी नक्कीच म्हणेन या गोलंदाजाचं. 3 चेंडू 8 धावा. त्या ठिकाणी थोडंसं मिस फिल्डिंग होतंय. निर्णायक क्षणी ही मिक्स फिल्डिंग आपण पाहतोय. नक्कीच हा दबाव आहे फलंदाजावरती. हा कुठल्याही प्रकारचा मला वाटतंय रन 55 निर्णय आपण कळवायचा आहे. विकेट. दोन कृपया धावा कळवा. 1 धाव की 2 धाव. 2 धावा. 2 धावा या चेंडूवरती आपल्याला मिळाल्यात. 2 चेंडू आणि 6 धावा. 2 चेंडू 6 धावा. दोन चेंडू 6 धावा. 2 चेंडू 6 धावा असं समीकरण झालंय. एका चांगला सामना आपण पाहतोय. रोमांचक सामना, अटीतटीचा सामना आपण पाहतोय. मयूर पांचाळ या फलंदाजावरती संपूर्ण संघाची भिस्त अवलंबून दिसते. मागील काही षटकापासून तो क्रीजवरती खेळताना दिसतो, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक चौकार आपण पाहिला. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. रोहित सारखा एक नवोदित गोलंदाज या प्रेशर सारख्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. 2 चेंडू 6 धावा.
सर्वच आपण जर पाहिलं, कर्णधार असेल, फलंदाज असतील, गोलंदाज असेल, सर्वांवरती आपण दबाव पाहतोय. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये सुधारणा करताना दिसतात. तो कर्णधार पुन्हा मयूर पांचाळसाठी चांगलं क्षेत्ररक्षण सजवले. थोडस मला वाटतंय यॉर्कर पद्धतीचे चेंडू टाकणे खूप गरजेचं आहे. 2 चेंडू 6 धावांची गरज आहे. सामना स्पीडअप करायचा आहे. पाचवा चेंडू या षटकातील आणि बॅटची मला वाटतं लेग बाईच्या स्वरूपामध्ये आणि हा एलबीचा अपील केलं जात आहे आणि एलबीडब्ल्यूच्या स्वरूपामध्ये मयूर पांचाळ तममध्ये परतलाय. अतिशय महत्वाच्या चेंडूवरती ही विकेट मिळाली आहे. विकेटचं जास्त आता या क्षणी महत्व नाहीये, तर एक चेंडू निर्धाव गेलाय. हे खूप चांगलं काम घडलंय ते किशोरदादा कांबळी, देवाचे गोठणे राजापूर या संघासाठी. 1 चेंडू 6 धावा. एक चेंडू 6 धावा. एक चेंडू 6 धावा आणि फलंदाज आहे सुयश. होणार का सुयश हिरो की रोहित हिरो होणार? भूपंचकृषी मधील एक अंडर 19चा हा मोठा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. तो सुयश 1 धाव 1 चेंडू आणि 6 धावांची गरज असताना तो दाखल झालाय. तर रोहित शेवटचा चेंडू 6 धावांची गरज. धावायला सुरुवात केली, पंचाला पार करून हा चेंडू आलाय खोलवर टप्प्याचा चेंडू झाला निर्धाव आणि किशोरदादा कांबळी संघ विजयी झालाय. काय कॅप्टन्सी, काय गोलंदाजी, अतिशय अप्रतिम उच्च दर्जाची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली आणि चांगला विजय संपादन या ठिकाणी झालाय. रुपेश जो गोलंदाज आहे त्याच्यासाठी 1100 रुपयाचं पारितोषिक या